नमस्कार. काल आपण जे काही गोष्टी शिकल्या, की पॉवर बीआयच्या एक्सरसाइज ज्या होत्या, की 2 ज्या एक्सरसाइज दिल्या होत्या मी वीकेंडला, त्या आपण केल्या काल आणि त्यानंतर मी एक व्हिडिओ सेपरेट केला होता, ज्याच्यात मी तुम्हाला अपेंड क्वेरीज कसं करतात ते दाखवलं होतं. तर प्रॅक्टिकली तुम्ही ते गो थ्रू केलं असेल किंवा ॲक्चुअली फॉलो केलं असेल माझ्या जे काही स्टेप्स आहेत त्या, तर त्या तुम्हाला समजल्या असतील किंवा नसतील समजल्या, तरी मी आज परत पुन्हा हे प्रॅक्टिकली घेतोय. आज आपण अपेंड क्वेरीज आणि मर्ज क्वेरीज काय आहेत ते बघणार आहोत. बेसिकली ह्या 2 गोष्टी आपल्याला केव्हा यूज कराव्या लागतात आणि का यूज करायच्या त्याच्या कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण हे प्रॅक्टिकली पण करणार आहोत. तर साधारण 2 कन्सेप्ट आहे अपेंड क्वेरीज आणि मर्ज क्वेरीज. म्हणजे अपेंड क्वेरीज म्हणजे काय? क्वेरी म्हणजे इथं जी कन्सेप्ट आहे, क्वेरी म्हणजे काय आहे, की टेबल आहे. बेसिकली अपेंड क्वेरी म्हणजे जेव्हा आपल्याकडे एक किंवा 2 टेबल असतील. हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे. जर अपेंड क्वेरीज म्हटलं आपण, अपेंड म्हणजे जे काय म्हणतो आपण, की अपेंड म्हणजे काय, की अपेंड म्हणजे आता इथं बघा 3 रेकॉर्ड्स आहे. तर हे 3 रेकॉर्ड्स इथं येतील आणि इथे टेबल 2 मध्ये पण 3 कॉलम्स आहे आणि इथे 3 रेकॉर्ड्स आहे. ते येथे येतील. जेव्हा असं कंबाईन करायचं असेल 2 टेबलचा आपल्याला डेटा, त्यावेळेस आपण हे अपेंड क्वेरीज वापरतो. तर अपेंड यूज जेव्हा आपण करतो, तेव्हा याच्यात आपल्याला 3 कॉलम इकडं पण सेम पाहिजे आणि इकडे पण सेम पाहिजे. तरच ते कंबाईन होऊ शकतात, अदरवाईज होणार नाही. तर त्यासाठी जे काही आपल्याला अपेंड क्वेरीचं जे ऑप्शन आहे पॉवर बीआयमध्ये ते यूज करावं लागतं आणि हे जे आहे ते व्हर्टिकल अपेंड आहे म्हणजे व्हर्टिकल डेटा ॲड करतं. डेटा ॲडिशन इन टेबल. ठीक आहे. व्हर्टिकल म्हणजे काय आहे, की हे 3 रोज आहेत त्याच्या खाली त्याचे बाकीचे जे काही रोज आहे ते आपण करू शकतो आणि याच्यात आपण 2च टेबल कंबाईन करतो असं नाही, तर मल्टिपल टेबल्स पण आपण कंबाईन करू शकतो. म्हणजे तुम्ही बघा की इथं हे 2 टेबल आले, अजून 4 टेबल असले तरी त्याचा डेटा आपल्याला खाली इथं कंबाईन करता येईल. तर हे अपेंड क्वेरीज आपण आज बघणार आहोत. एक कंट्रीचा डेटा आहे जो आपण अपेंड करू शकतो मल्टिपल कंट्रीजचा डेटा. आणि त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे मर्ज क्वेरीची. मर्ज क्वेरीमध्ये काय होतं ना, की असा जर टेबल असेल आपल्याकडे कस्टमर आयडी, प्रॉडक्ट प्राइस याच्यात, तर याच्यात जे मॅचिंग जे आहे ॲक्चुअली ते रेकॉर्ड्स आपल्याला एका ह्याच्यात येऊ शकतात. म्हणजे हे झालं हॉरिझॉन्टल डेटा. म्हणजे हा खाली अपेंड न होता साइडला जे कॉलम्स आहे, म्हणजे एक कॉलम याच्यातून येऊ शकतो. हा कस्टमर आयडी आणि बाकीचे कस्टमर नेम आणि ही प्राइस इथं कस्टमर नेम आहे ते दुसऱ्या टेबलमधून येऊ शकतं आणि हे प्रॉडक्ट प्राइस हे जे आहे ते पहिल्या टेबलमधलं. तर अशा पद्धतीने म्हणजे काही कॉलम्स आपल्याला जे पाहिजे ते कॉलम्स आपण पहिल्या टेबलमधून घेऊ शकतो आणि काही कॉलम्स जे आहे ते दुसऱ्या टेबलमधून घेऊ शकतो आणि त्यांच्यात जी कॉमन कॉलम आहे, तो आपण इथे जॉइन करू शकतो. मग ह्या म्हणजे ॲक्चुअली याच्यात मग वेगवेगळे जॉइन्स आहे, की कोणत्या बेसिसवर जॉइन करायचे. मग हे जॉइन्स जे आहे ते पॉवर बीआयमध्ये असे जॉइन्स आहे, की आउटर जॉइन आहे, अँटी जॉइन आहे आणि इनर जॉइन आहे. आउटर जॉइनमध्ये लेफ्ट आउटर जॉइन आहे, राइट आउटर जॉइन आहे आणि फुल आउटर जॉइन आहे आणि अँटी जॉइनमध्ये लेफ्ट अँटी जॉइन, राइट अँटी जॉइन आणि शेवटचा जो आहे इनर. आता ज्यांना एस-क्यू-एल येतंय त्यांना माहीत असेल, की जॉइन्स काय असतात आणि जॉइन्स आपल्याला कसे करायचे असतात. त्यासाठी आपण आता हे थोडंसं एक्झाम्पल बघूया, की लेफ्ट जॉइन काय आहे आणि राइट जॉइन काय आहे आणि अँटी जॉइन काय आहे. तर याला बेसिकली बाकीच्या एस-क्यू-एलमध्ये जॉइन टाइप म्हणतात. पण पॉवर बीआयमध्ये स्पेसिफिक आहे ना, त्याचं नाव आहे की जॉइन काइंड म्हणजे बेसिकली वेगळं काहीच नाही आहे. फक्त शब्द वेगळा आहे. जॉइन टाइप म्हणजे काय आणि काइंड म्हणजे काय तर प्रकार आहे. तर जॉइनचे प्रकार आणि मग त्याच्यात हे जे आहे ते हे सर्व आहेत. तर आउटर जॉइन म्हणजे काय होईल, की आउटर जॉइनमध्ये लेफ्ट जॉइन असतात. आता हे 2 टेबल आहे. आयडी आणि सेल्स कॉलम आणि क्वेरी 2 मध्ये पण आयडी आणि सेल्स असे 2 आयडी आणि रिजन असे 2 कॉलम्स आहे. तर याच्यात काय होईल, की लेफ्ट आउटर जॉइनमध्ये जे काही मॅचिंग आहे लेफ्ट आउटर जॉइनमध्ये म्हणजे सर्वचे सर्व रेकॉर्ड्स फ्रॉम धिस टेबल म्हणजे हे जे आलेले आहेत ते आणि जे मॅचिंग आहे ते आणि एक्स हा वाय याच्यात नाही तर हा वाय काही इथे न लिहिल. परंतु जेवढे मॅचिंग आहे लेफ्टमध्ये जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे ते येणारच आहे. हे बघा तुम्ही एवढे कॉलम आलेले आणि याच्यात जेवढे मॅचिंग असतील आता एक्स आणि झेड मॅचिंग आहे म्हणून एशिया आणि युरोप
इथे दाखवतंय. आता हा वाय काय इथे मॅचिंग नाही, हा वाय वाय पण वाय नाही सिंगल, म्हणून इथे जे आहे ते एन आलेलं आहे. हे झालं लेफ्ट आउटर जॉईनमध्ये. राईट आउटर जॉईनमध्ये काय होतं ना, की जे सर्वचे सर्व रेकॉर्ड फ्रॉम राईट टेबल आणि मॅचिंग रेकॉर्ड फ्रॉम द लेफ्ट. म्हणजे आता इथे बघा, एक्स वाय झेड आणि हे रिजन, हे जे कॉलम्स आहे तर हे दोन्ही ह्या टेबलमधून आलेले आणि हा सेल्स आहे तो जेवढे मॅचिंग असतील तिथं. आता एक्स आणि झेड हा मॅचिंग आहे, तर आपलं काय आहे की इथं हा वाय वाय मॅचिंग नाही, वाय वाय याच्यात काही मॅचिंग होत नाही कुठे, म्हणून हा एन आलेला आहे किंवा ब्लँक आलेला आहे. तर हे झालं लेफ्ट आउटर जॉईन आणि राईट आउटर जॉईन. आणि फुल आउटर जॉईन काय, तर फुल आउटर जॉईनमध्ये आपल्याला मॅचिंग वॅचिंग म्हणजे काहीच बघत नाही आपण की दोन टेबलची मॅचिंग होत आहे का नाही. तर हे जे आहे एक्स वाय झेड हे जे आहे तिन्ही रो येतील आणि याच्यातले पण जेवढे मॅचिंग असतील प्लस जो मॅचिंग नाही तो पण येणार. मग आता बघा एक्स वाय झेड, मग एक्स आणि झेड तर आहेची मॅचिंग, वायला नाही परंतु इथं येणे आलेलं आहे आणि याला पण वाय वायला इथे मॅचिंग नाही तरी येणे आलेलं आहे, परंतु इथं जे आहे ते असे सर्वचे सर्व रेकॉर्ड्स फुल आउटरमध्ये येतात. आता हे झाले आउटर जॉईनचे प्रकार. आणि अँटी जॉईन जे आहे तर अँटी जॉईनमध्ये काय होतं की जे मॅचिंग नाही, म्हणजे लेफ्ट अँटी आणि राईट अँटी म्हणजे जे इंटरसेक्ट प्रकार आहे ॲक्च्युली, की जे मॅचिंग होत नाही ते डिस्प्ले करण्याचं काम. आता लेफ्ट अँटी म्हटलं तर म्हणजे हे आउटरच्या अपोजिट प्रकार आहे हा. लेफ्ट अँटीमध्ये काय होईल की लेफ्टमध्ये जेवढे आहे त्याच्यात राईटमध्ये जो मॅच होत नाहीये तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. म्हणजे आता हा वाय हा 60 याच्यात हा मॅच होत नाहीये इकडे, म्हणून हा इथे डिस्प्ले केलेला आहे. राईटमध्ये हा वाय वाय आहे आणि हा आफ्रिका जो आहे हा, हे दोन कॉलम आहे पण याला मॅचिंग याच्यात भेटत नाही म्हणून हा इथं आलेला आहे. तर हे झाले लेफ्ट आणि राईट अँटी जॉईन. हे जशी बिझनेस रिक्वायरमेंट असेल तसे आपल्याला हे यूज करावं लागतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे इनर जॉईन. इनर जॉईन म्हणजे एक्झॅक्टली जे मॅच होतील ते एक्स एक्स आणि झेड आहे तेच मॅच होता इथं, आणि जे मॅच नाही होत, हा वाय 60 आणि वाय वाय आफ्रिका हे दोन्ही एकमेकाला मॅचिंग होत नाही तर हे स्किप केले जातात आणि फक्त जे मॅचिंग आहे ते घेतले जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये वगैरे कुठे काही विचारलं की जॉईनचे काइंड किंवा जॉईनचे टाईप काय आहे, तर तुम्हाला हे जॉईनचे प्रकार सांगता आले पाहिजे. मग त्यात तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगितले तर बेटर आहे. म्हणजे असं एखादं एक्झाम्पल घेऊ शकतात आणि त्याच्यात तुम्ही सांगू शकतात किंवा मग एखादा त्यांनी सिनेरिओ दिला तर त्यावेळेस तुम्हाला कोणते जॉईन्स यूज करावं लागतील ते पण तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर हे घेण्याचा उद्देश असा आहे की हे जॉईन्स जे आहे ते आपण आता मर्ज क्वेरीमध्ये यूज करणार आहे प्रॅक्टिकली, म्हणून मी हे जॉईन्स इथं कव्हर केलेले आहे. आता अपेंड क्वेरीज पहिले बघणार आहोत आपण आणि त्यानंतर आपण बघणार आहोत मर्ज क्वेरी प्रॅक्टिकली. इथं काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आता पॉवर बी आयमध्ये मी काय करतोय की नवीन टेबल नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतोय. सर्वात प्रथम आता जेव्हा आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आपली जी सेटिंग आहे ती सेटिंग व्यवस्थित करून घेणे. त्याच्यात जे ऑटो डिटेक्ट रिलेशनशिप वगैरे असतात त्या चेंज करायच्या, म्हणजे जेणेकरून पॉवर बी ऑटोमॅटिक ज्या गोष्टी डिटेक्ट करतं किंवा रिलेशनशिप फाइंड आउट करतं ते करायला नाही पाहिजे, म्हणून आपण त्या गोष्टी करणार आहोत. तर साधारणपणे आता जेव्हा येशाल तुम्ही इथं नवीन प्रोजेक्ट जेव्हा क्रिएट करशाल तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं ऑप्शन्स आणि सेटिंग्समध्ये जायचं आणि ऑप्शन्समध्ये एक डेटा लोड म्हणून ऑप्शन असतो. तर तो डेटा लोडमध्ये तुम्हाला इथे हे जे आहे इम्पोर्ट रिलेशनशिप फ्रॉम डेटा सोर्सेस ऑन फर्स्ट लोड और ऑटो डिटेक्ट न्यू रिलेशनशिप आफ्टर डेटा इज लोडेड. ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं ते. आपल्याला त्या करायच्या नाही म्हणून आपण हे ओके करतोय आणि बाकी काही नाही. आणि याला नाव द्यायचं आहे प्रोजेक्टचं. याला नाव द्या तुम्ही, एखादा प्रोजेक्टचं नाव करा की आपण आता अपेंड अँड मर्ज प्रोजेक्ट असं एक नाव देऊया, जेणेकरून आपण जे काय करणार आहोत त्या सर्व गोष्टी इथे होतील. आणि अँटी ते हा SQL मध्ये नाही आहे ते, म्हणजे त्या प्रकारचे नाही आहे ॲक्च्युली ते
इंटरसेक्ट वगैरे आपण करू शकतो तिकडे इंटरसेक्ट यूज करू शकतो. इंटरसेक्ट ऑप्शन आहे त्याला एसक्यूएल मध्ये. तर ठीक आहे. आपण आता इथं आलेलो आहे. आता मी तुम्हाला काल हे ॲक्चुअली व्हिडिओ मी बनवला होता, ज्याच्यात मी तुम्हाला हे कंबाईन कसं करायचं किंवा अपेंड कसं करायचं ते घेतलेलं होतं. परंतु मी आज परत एकदा कव्हर करतोय, जेणेकरून सर्व कन्सेप्ट एकदम एंड टू एंड क्लिअर होतील. आता सर्वात प्रथम आपण माझ्याकडे काही एक्सेलचा डेटा आहे. आता आपण कधी अपेंड क्वेरीज आणि मर्ज क्वेरीज कधी यूज करायच्या, त्याचं एक एक्झाम्पल आहे. आता बेसिकली काय होतं ना, की जेव्हा कधी डेटा सोर्सकडनं डेटा येतो, कोणत्याही डेटाबेसमध्ये म्हणजे डेटा ॲप्लिकेशन किंवा बिझनेस जर म्हटला, तर काही डेटा आपला जो असतो तो कुठेतरी एंटर केलेला असतो आणि आपण त्याला कनेक्ट करतो. म्हणजे लेट्स से CSV फाईलला आहे किंवा एखाद्या SQL सर्व्हरला आहे वगैरे. तर काय होतं ना, की बऱ्याच वेळा काही डेटा असा स्कॅटर्ड असतो वेगवेगळ्या टेबलमध्ये म्हणा किंवा एक्सेलमध्ये जर असेल तर असा इथं बघा, इथं आफ्रिका, एशिया, युरोप, नॉर्थ अमेरिका असा थोडा-थोडा डेटा असतो तो सेपरेटेड असतो आणि हेच जर एनालिसिस आपल्याला करायचं असलं, की आपल्याला कंट्री वाईज पॉप्युलेशन वगैरे करायचं आहे. आता सपोज आता आफ्रिका याच्यातमध्ये हे जे काढलेलं आहे सगळं, की काय-काय कंट्रीचे नाव आहे आणि मग याच्यात आपल्याला सर्व ज्या इन्फॉर्मेशन आहे ती आता पॉप्युलेशन वगैरे काय किंवा ग्रोथ रेट वगैरे काय ह्या जर असतील, तर आता एक्सेलमध्ये करताना आपण काय करतो, की काही गोष्टी इथं जशा कंट्रीज घेतलेल्या आहे, इथं कंट्री घेतलेल्या आहे, सर्व कंट्रीज घेतलेल्या आहेत. त्यांच्या डेट्स आणि त्यांच्या पॉप्युलेशन डेटा अशा काही आणि इथं पॉप्युलेशन हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे करतो एक्सेलमध्ये. तर एक्सेलमध्ये तुम्ही बघितलं तर हे इथे पण भरपूर असे कंबाईन केलेले आहे. परंतु हेच गोष्टी आपण पॉवर बीआयमध्ये कसे कंबाईन करू शकतो आणि ह्या मल्टिपल सोर्सेसचा जो डेटा असतो किंवा जो स्कॅटर्ड असतो वेगवेगळ्या ठिकाणी, तो आपण एका ठिकाणी कसा कंबाईन करू शकतो, ते इथे पॉवर बीआयमध्ये कसं करू शकतो ते बघूया. काय करायचं आपली बिझनेस रिक्वायरमेंट अशी आहे, की आता सध्या जो आहे लेट्स से आता अंटार्क्टिका. अंटार्क्टिकामध्ये एवढे 4च कंट्रीचे नाव आहे. ओशियाना वगैरे आहे, त्याच्यात बरेचसे नावं आहे. आफ्रिका वगैरे असे जे कॉन्टिनेंट आहे, हे वेगवेगळे कॉन्टिनेंटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीचा डेटा आहे. तर तो आपल्याला एकत्र कंबाईन एकाच टेबलमध्ये स्टोअर करायचा आहे. त्यासाठी आपण हे पॉवर बीआय चं अपेंड क्वेरी फीचर आहे ना, ते यूज करणार आहेत आणि याच्यात मग आपण काय करणार आहोत, आता इथे आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे इथे आपण गेट डेटा म्हणजे इथं जे आपलं आहे, तर एक्सेल वर्कबुकमध्ये मी हा डेटा सेव्ह केलेला आहे. याचा ॲक्सेस तुम्हाला आहे. मी काल याच्या GitHubच्या लिंक दिलेल्या आहे, की तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी यूज करू शकतात. कंट्री पॉप्स म्हणून एक फाईल आहे आणि एक ग्रोथ रेट म्हणून एक फाईल आहे. ह्या 2 फाईल आपण आज यूज करणार आहोत अपेंड आणि मर्जसाठी. तर कंट्री प्रॉप्स म्हणून एक फाईल आहे, ती घ्यायची आहे आता सध्या आणि ती कनेक्ट करायची तिला आणि त्यानंतर आपण जे कनेक्ट केल्यानंतर हे पॉवर क्वेरी एडिटरचं जी विंडो आहे त्यात आपण हे ओपन होईल. तर आता साधारण आपण जो कॉन्टिनेंट वाईज जो डेटा आहे तोच सिलेक्ट करणार आहे, की आपल्याला कारण की आपल्याला हे सर्व ज्या फाईल्स आहे ते एका टेबलमध्ये कंबाईन करायच्या. मग मी आता हे एशिया, युरोप, नॉर्थ अमेरिका, ओशियाना आणि साऊथ अमेरिका असे एवढेच घेतोय. बाकीचे घेत नाही कारण की बाकीची काही गरज नाही किंवा ते सेपरेट आहे वेगवेगळे. तर मी याला आता ट्रान्सफॉर्म डेटा म्हणतोय. हे ट्रान्सफॉर्म डेटामध्ये आपल्याला सर्व जे कंट्रीज आहे त्या कॉन्टिनेंट आहे त्या कॉन्टिनेंटमध्ये प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळा डेटा आहे. आता जेव्हा आपण सुरुवातीला डेटा कनेक्ट करतो, तेव्हा पहिली गोष्ट आपली अशी असते, की आपण जो काही डेटा लोड करतोय, तो व्यवस्थित आहे का नाही, क्लीन आहे का नाही, ते बघणं गरजेचं असतं. त्याचे डेटा टाइप व्यवस्थित आहे का नाही, ते बघायचे असतात. तर काही-काही आता हे सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आहेत का बरोबर? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आता हा बघा पूर्ण कॉलम हा ब्लँक आहे आणि हा स्टेटस पण जवळपास निम्म्याच्या वरती ब्लँक आहे. तर त्यामुळे आपल्याला हे 2 कॉलम काही गरज नाही. आपल्याला मेन कंट्रीज नाव आणि त्याचं कॅपिटल ह्या गोष्टी आणि हे की एक आहे ती लागणार आहे. त्यामुळे हे 3च कॉलम ठेवायचे. आता कॉलम जेव्हा रिमूव्ह करायचा असतो, तेव्हा तुम्हाला मी सांगितलं, की इथून तुम्ही कॉलम रिमूव्ह करू शकतात किंवा राइट क्लिक करा आणि रिमूव्ह करा कॉलम आणि हा एक रिमूव्ह करून टाका. हे केल्यानंतर आता बघा याचे डेटा टाइप पण चेक करून घ्या तुम्ही. ABC म्हणजे हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दोन्ही आणि हे नंबर फॉर्मॅटमध्ये तर हे बरोबर आहे. तर आता हे बाकीचे जे आहे त्याच्यात पण असंच आहे. हे फ्लॅग आहे तो एम्प्टी आहे आणि आपल्याला हा स्टेटस कॉलम पण नको आहे. म्हणून आपण हे दोन्ही घ्यायचे, सिलेक्ट करायचे, कंट्रोल प्रेस करून दोन्ही कॉलम सिलेक्ट केल्यानंतर रिमूव्ह कॉलम्स म्हणा
तुमचे 3च कॉलम ठेवायचे. आता हे मी पटपट सर्व यांना करतोय. जेणेकरून आपले जे कॉलम्स आहे ते आपण रिमूव्ह करतो आणि सर्व कॉलमचं जेव्हा अपेंड करतो, त्यावेळेस आपल्याला सर्व कॉलम्सची लिस्ट किंवा एका टेबलमध्ये जेवढे कॉलम्स आहेत ते दुसऱ्या टेबलमध्ये पण पाहिजे. म्हणजे सेमच पाहिजे. त्याच्यामुळं आपण फक्त नेम, कॅपिटल आणि की हे 3च कॉलम ठेवतोय आणि बाकीचे कॉलम्स आहे फ्लॅग आणि स्टेटस हे रिमूव्ह करतोय. अ, तर एवढं मी करून घेतोय आता याच्यात. तर हे झालेलं आहे आता बघा. सर्व कॉलमची जी लिस्ट आहे ना, ती आता आता बघा तुम्ही कॉलमचे डेटा टाइप आणि टेक जे काय आहे ते पण चेक करून घ्या. कुठे असा हा जो ग्रीन बार आहे ना, तो वेगळा दिसणार नाही. म्हणजे सगळे जे आहे ते ग्रीनच दिसणार. म्हणजे व्यवस्थित डेटा कुठेही ब्लँक नाही, कुठेही काही एरर नाही. तर ह्या सर्व गोष्टी आहे. तर तर हे सर्व झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, की अपेंड फीचर वापरायचं आहे म्हणजे कंबाईन करायचं. हा सर्व जो टेबल आहे, हे सर्व जे टेबल आहे तर आता प्रत्येक टेबलमध्ये आता बघा याच्यात किती 59 रोज आहे. याच्यात किती 4च रोज आहे. याच्यात किती आहे? याच्यात जवळपास 59 रोज आहे. युरोपमध्ये 53 असे आहे. म्हणजे 50-50 आहे. परंतु आपण हे सर्व एकाच टेबलमध्ये कंबाईन करू शकतो. तर त्यासाठी कंबाईनसाठी काय करू शकतो? तर हा जो टेबल आहे, आपण काय करू शकतो, की एक्झिस्टिंग एखाद्या टेबलमध्येच डायरेक्टली अपेंड करू शकतो. म्हणजे हा आफ्रिकाचा जो डेटा आहे ना, याच्यात किती आहे 59 रेकॉर्ड्स आहे. तर या 59 नंतर आपण हे लेट्स से अंटार्क्टिकाचा आपण हे 4 रोज आहे ते याच्यात अपेंड करू शकतो शेवटी. परंतु हे न करता आपण काय करणार आहे, आता आपल्याला क्लीननेस पाहिजे किंवा वेगळं पाहिजे म्हणून आपण काय करतो याचा डुप्लिकेट करूया आणि एक याला नाव देऊया. याला नाव दिल्यानंतर म्हणजे याला नाव द्यायचं आहे की ऑल कंट्रीज. तर ऑल कंट्रीज करायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, की आपल्याला हे हे जे आहे ह्या प्रत्येक ह्याच्यात एक कंट्रीज कॉन्टिनेंटचा कॉलम क्रिएट करायचा आहे. तर तो कॉलम क्रिएट करण्यासाठी आपण काय करणार आहोत आता तुम्हाला मी सांगितलं कॉलम डिलीट करता येतंय आपल्याला. कॉलम ॲड करता पण आलं पाहिजे. तर तो कॉलम कसा ॲड करायचा आहे? तर आपल्याला म्हणजे हे कॉलम का ॲड करतोय? कारण की आपल्याला समजण्यासाठी की हे जे कंट्रीचे नाव आहे ते आफ्रिकाचे. हे जे कंट्रीचे नाव आहे ते अंटार्क्टिकाचे कॉन्टिनेंटचे. म्हणून आपण एक कस्टम कॉलम क्रिएट करतोय. मग त्यासाठी की ॲड कॉलम म्हणून फीचर येतं बघा. आणि इथे काय करायचं आपल्याला एक कस्टम कॉलम म्हणून ऑप्शन आहे. तो सिलेक्ट करायचा आहे. आणि इथे आपल्याला कॉन्टिनेंट हा क्रिएट करायचा आहे. आणि याला म्हणायचं आहे आफ्रिका. आता हे बघा एक फक्त स्ट्रिंग म्हणून दिलेलं आहे मी बाकी काही केलेलं नाही. कॉन्टिनेंट हा एक नवीन कॉलम क्रिएट करतोय. त्याच्यात मी व्हॅल्यू काय करतोय? आफ्रिका करतोय. आणि हे बघा आता हे जे आहे हे सर्व हा एक कॉलम क्रिएट झालाय. याच्यात फक्त आपण काय म्हटलेलं आहे आफ्रिका नाव दिलेलं आहे. सेम मी आता याच्यात पण करून घेतो. इथे जो आहे तो मला काय द्यायचा आहे की अंटार्क्टिका. ठीक आहे. तर मी फक्त आता हे कॉलम्स ॲड करतोय. याच्यात काही प्रश्न असेल तर तुम्ही इन बिटवीन विचारू शकता, की मी हे हे का करतोय? तर प्रत्येक कॉन्टिनेंटचे जे काही कंट्रीचे नाव आहे, ते डिफरन्शिएट होण्यासाठी आपण हे करतोय. त्यासाठी मी हे जे आहे ते सर्व टेबलमध्ये ॲड करून घेतो आणि याच्यात कस्टम कॉलम ॲड करतोय मी इथे. कॉन्टिनेंट हे कॉलमचं नाव देतोय आपण. युरोप आणि कस्टम कॉलम इथे पण क्रिएट करतोय. नॉर्थ अमेरिका. हं, हं. हं, हं. डेटा टाइप चेंज करू शकतो ना आपण. म्हणजे हां, हां. याला ना? होतंय ना असं. आता तुम्ही बघा याच्यात झालंय ना, म्हणजे तुम्ही जेव्हा आपण क्रिएट करतो ना, तुम्ही देताना फक्त एवढं द्या, की हे जे आहे अ, हे असं डबल कोट द्या. म्हणजे असं नकोय की आपण म्हणजे हा सिंटॅक्स एरर नकोय इथं. म्हणजे मी जर तुम्हाला आता इथं काय मी असं टाकलं काय,
तर ॲक्चुअली हे वर्क होणार नाही व्यवस्थित किंवा प्रॉपरली नाही आहे. तर तिथं बघा तुम्ही असं हे केल्यानंतर इनव्हॅलिड लिटरल वगैरे असं एरर येईल. तर हा एरर नाही पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जर दिलं, तर तुमचा जो कॉलम आहे तो आता बघा तुम्ही हा ए-बी-सी जर केला, तर तो व्यवस्थित येतोय म्हणजे याचे डेटा टाइप वगैरे. तर आता मी हा एक डिलीट करतो. परत तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे आफ्रिकामध्ये पण आलेला आहे एक कॉलम. आता हे प्रत्येकाचं एक-एक आपण सेपरेट करून घेतलेलं आहे. आता याला आपण कंबाईन करायचं आहे आपल्याला. तर कंबाईन करण्याचा उद्देश असा आहे, की आता आपले हे सगळे जे आहे, सर्व आता कॉन्टिनेंटचे पण डिफरन्शिएट झालेले आहे. तर आपण आता काय करणार आहोत, आता आपण याचा आफ्रिकाचा जो आहे तो डुप्लिकेट करतोय आपण इथे फक्त आणि याला मी नाव देतोय ऑल कंट्रीज. ठीक आहे. हे ऑल कंट्रीज झाल्यानंतर आता आपल्याला मी सांगितलं तुम्हाला, की आपल्याला अपेंड करायचंय. मग अपेंड करायचंय तर हे जे आहे याच्यात आपण एकतर अपेंडचं जर क्वेरीज जर ऑप्शन बघितलं, अपेंड क्वेरीज एंड अपेंड क्वेरीज ॲज अ न्यू म्हणजे याच्यावर जे क्लिक करून पण आपण करू शकतो. म्हणजे मी जे इथं कॉपी पेस्ट केलं त्याच्याऐवजी किंवा इथून मी जे डुप्लिकेट ऑप्शन यूज केलं, त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो याच्यावरच क्लिक करून अपेंड क्वेरीज अपेंड क्वेरीज अपेंड क्वेरीज केलं तर एक्झिस्टिंग कॉलममध्येच ॲड होतात. अपेंड क्वेरीज ॲज अ न्यू केलं तर नवीन टेबल क्रिएट होतो. तर आता मी काय करतोय ऑल कंट्रीजमध्ये माझा आहे तो आफ्रिकेचा डेटा आलेला आहे पूर्ण. ठीक आहे. तर आता हे जो डेटा टाइप आहे, तो मी सर्वांचा टेक्स्ट करून घेतो. जेणेकरून काही प्रॉब्लेम यायला नको आपल्याला पुढे, जेव्हा आपण कंबाईन करतोय किंवा काय. ठीक आहे. हे झालेलं आहे सर्व आपण आता याला कन्व्हर्ट करून घेतलेलं आहे आणि हे आफ्रिकेचं आहे. ठीक आहे. तर हे झालेलं आहे आता. आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला फक्त बाकीचे जे आहे ते आपण अपेंड करायचे. तर अपेंड करण्यासाठी इथं कंबाईन म्हणून एक फीचर आहे. त्याच्यात आपण जर गेलो, आता हे मी ऑल कंट्रीजवर सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अपेंड क्वेरीज केलंय म्हणून मी काय केलं एक्झिस्टिंग कॉलम जो आहे त्याच्यातच मी अपेंड करू शकतो. तर मला काय करायचं टेबल्स टू अपेंड म्हणजे इथं लिस्ट येते. त्याच्यातली आता आफ्रिकेचा ऑलरेडी आहे तर अंटार्क्टिका मला जोडायचा आहे. तर मी अंटार्क्टिकाचा जो आहे तो सिलेक्ट करतो आणि क्लिक ऑन ओके म्हणतो. आता हे केल्यानंतर आता बघायचं इथं आलंय का नाही. आता बघा इथं हे जे आहे अंटार्क्टिकाचे आलेले. ठीक आहे. हे 4 रोज होते ते. तर अशा पद्धतीने आपण हे 2 टेबल जॉइन करू शकतो. आता मला बाकीचे पण करायचे हे सर्व. तर एकत्र आपण करू शकतो. याच्यावर जर क्लिक केलं अपेंड क्वेरीजवरती, तर मी इथं 3 ओर मोर टेबल्स म्हणणार आणि मग इथं काय आहे अंटार्क्टिका ऑलरेडी घेतलेलं आहे. आफ्रिका आणि अंटार्क्टिका कंबाईन झालेले. आता हे जे बाकीचे आहे ते सर्व सिलेक्ट करतोय आणि मी इकडे टाकतोय आणि क्लिक ऑन ओके म्हणतोय. आता याच्यात केल्यानंतर आता तुम्ही बघा, हा जो ऑल कंट्रीचा डेटा आहे, त्याच्यात सर्व डेटा आपला आलेला आहे. ठीक आहे. हे सर्व कॉन्टिनेंटचं म्हणजे जे काही टोटल जवळपास 269 रोजचा डेटा आहे. म्हणजे जे काही होते ना 50 किंवा काही ठिकाणी 4 असे रोज रेकॉर्ड्स होते. ते सर्वांचा एकत्र झालेला आहे आणि हा पूर्ण डेटा आहे तो आपला ऑल कंट्रीजचा डेटा याच्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे सर्व अपेंड क्वेरीज आपण कसं करू शकतो. तर इथे फक्त आपल्याला आता काही गोष्टी क्लीन अप करायच्या आहे. तर एक की म्हणून हा जो कॉलम आहे त्याला मी जर मूव्ह करू शकतो टू द बिगिनिंग. याच्यावर क्लिक केल्यानंतर आणि हा जो आहे कॉन्टिनेंट पण मी आता इथं टू द बिगिनिंग किंवा टू द बिगिनिंग आणि याच्यानंतर करतो जेणेकरून आपल्याला थोडा हा व्यवस्थित दिसेल. टू राइट म्हणजे हा की आहे आणि कॉन्टिनेंट आणि नेम आणि कॅपिटल. आता मला याच्यात आता जर बघितलं तर हे जे बघितलं आपण हा जो की आहे कॉलम, की कॉलम ॲक्चुअली इंडेक्स असायला पाहिजे आपला. म्हणजे आता तुम्ही बघितलं याच्यात 1, 2, 3, 4 अप टू जर इथं बघितलं तर पहिल्या जो आफ्रिकेचा होता तो 59 होतात. आता इथं बघा ऑल कंट्रीचा डेटा इथे जर स्क्रॉल केलं तर सुरुवातीचा जो डेटा आहे म्हणजे आफ्रिकाचे किती कीज आहे आफ्रिकाचे जे आहे ते तुम्ही बघा इथं किती आहे 59 आहे.
आणि त्यानंतर अंटार्क्टिकाचे परत 1, 2, 3 पासून ही सिक्वेन्स चालू झालेली 1, 2, 3, 4 आणि हे तसंच हे कंबाईन झालेलं पण याच्यात. आता 59 बघा 59 पर्यंत जवळपास तुम्ही बघा इथे 59 पर्यंत आफ्रिका आहे आणि त्यानंतर परत अंटार्क्टिका चालू झालेली आहे आणि परत मग एशियाचे चालू झाले 1, 2, 3, 4 पासून. म्हणजे ही सिक्वेन्स आहे ना, ती सिक्वेन्स म्हणजे प्रॉपर जी म्हणतो ना इन्क्रिमेंटल ऑर्डरमध्ये असायला पाहिजे किंवा 1, 2, 3 अप टू म्हणजे जेवढे आपले 269 रोज आहे तेवढे असायला पाहिजे. तर ते नाही. मग हे कसं करेक्ट करायचं? त्यासाठी आपण इंडेक्स कॉलम ॲड करू शकतो. तर इंडेक्स कॉलम ॲड करण्यासाठी मग ॲड कॉलम म्हणायचं आणि इथे एक इंडेक्स कॉलम म्हणून ऑप्शन आहे आणि इथे फ्रॉम 0 करू शकतो, फ्रॉम 1 करू शकतो किंवा कस्टम करू शकतो. कस्टम म्हणजे काय की एक स्टार्टिंग इंडेक्स देऊ शकतो आणि कितीने इन्क्रिमेंट करायचं आहे. एक-एकने इन्क्रिमेंट करायचं तर एवढं 1, 1, 2, 3, 4 वगैरे येईल. जर मी 2 ने केलं तर 1, 3, 5 असे इन्क्रिमेंट होत राहतील. तर हे करू शकतो किंवा डायरेक्टली आपण एक इंडेक्स कॉलम फ्रॉम 1 पासून करू शकतो आणि जो आपला इंडेक्स कॉलम आहे तो इथे येईल आणि याला मी जर लेफ्ट टू द बिगिनिंग केलं तर इथे आहे असा हा डेटा आपला पूर्ण बघा आता 269 रोजचा डेटा आलेला आहे आणि पूर्ण सिक्वेन्स झालेली. म्हणजे हा जर जो कीचा कॉलम आहे तो काही गरजेचा नाही आपल्याला, तर आपण तो रिमूव्ह करू शकतो. परंतु आपली जी आहे, आता याला मी नाव देतोय आयडी. जेणेकरून आपली हे एक इंडेक्स क्रिएट होईल आणि आपल्याला पुढे कुठेही ॲक्सेस करण्यासाठी हे लागणार आहे. तर आता हे झालं एवढं आपलं टेबल क्रिएट केलेले आहे आपण आणि हे टेबल क्रिएट केल्यानंतर आता आपण हे सर्व गोष्टी करू शकतो. आता याच्यात अजून काही गोष्टी करू शकतो का? आता हा ऑल कंट्रीजचा डेटा आलेलाच आहे. परंतु आपल्याला ऑल कंट्रीजचा डेटा आलेला आहे आणि अजून आपण डेटा क्लीनअप वगैरे थोडंफार करून काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जसे की पॉप्युलेशन नंबर ऑफ पॉप्युलेशन किती, प्रत्येक कंट्रीची पॉप्युलेशन किती आणि त्यांचा ग्रोथ रेट काय आहे? हा डेटा आपल्याला अजून याच्यात घ्यायचा आहे. जेणेकरून आपण त्याच्यात पुढे अजून मर्जिंग वगैरे कसं करू शकतो ते बघायचं आहे. इथपर्यंत काही कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे आतापर्यंत आपण काय-काय केलंय तेवढं समजलं पाहिजे. आता बघा एवढे सगळं डेटा जो आहे तो आपला व्यवस्थित लोड झालेला आहे. ऑल कंट्रीजमध्ये 269 रोज आहे आणि तुम्ही बघू शकता की इथं हे जे आहे ते सर्व आलेलं आहे. आता याचाच डेटा तुम्हाला इथं बघायचा असेल तर याच्यात आपल्याला ऑल कंट्रीजचा डेटा वगैरे इथे दिसेल. तर हे झालं आपलं अपेंड क्वेरीचं फीचर. आता याच्यात अजून काही आपण गोष्टी करणार आहोत. जसं की आपल्याला याच्यात आपल्याला जायचंय की पॉप्युलेशन आणि ग्रोथ रेट असे जो 2 अ, अ, फाइल्स आहे किंवा ज्या 2 फाइल्समध्ये जो आपला डेटा आहे, तो आपल्याला इथं पॉवर बीआयमध्ये घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण परत एक एक्सेल वर्कबुक आहे, ती कनेक्ट करणार आहे आणि ग्रोथ रेट म्हणून आता ही ग्रोथ रेट म्हणजे काय? ग्रोथ रेट जी फाईल आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. ग्रोथ रेटमध्ये काय-काय आहे. तर ग्रोथ रेटमध्ये बेसिकली पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे. म्हणजे कंट्री स्पेसिफिक प्रत्येक कंट्रीची पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे आणि पॉप्युलेशन बाय कंट्री आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की इथं जे आहे पॉप्युलेशन आणि त्याची डेट वगैरे ह्या गोष्टी आपण ॲज अ मेजर म्हणून घेऊ शकतो. आता हे जे आहे बेसिकली ही ट्रान्झॅक्शनल डेटा म्हणू शकतो किंवा फॅक्ट टेबलचा डेटा आहे, जो न्यूमेरिक आहे इथं आणि ग्रोथ रेट पण सेम आहे. तर हे 2 टेबल आपल्याला आता पॉवर बीआयमध्ये घ्यायचे आहे. त्यासाठी आपण एक्सेल वर्कबुक कनेक्ट करतोय. आता ह्या एक्सेल वर्कबुकचा पण तुम्हाला ॲक्सेस आहे. याची लिंक मी काल दिलेली आहे तुम्हाला ग्रुपवरती. ग्रोथ रेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ग्रोथ रेटमध्ये आपण काय करणार आहोत, आता आपण हे जे 2 फाइल्स आहे, पॉप्युलेशन बाय कंट्री आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट ही 2 शीट आहे, ज्या आपण त्या घेणार आहोत याच्यात आणि याला ट्रान्सफॉर्म डेटा करणार आहोत आणि आता याच्यात आपण थोडंसं डेटा क्लिनिंग वगैरे म्हणजे डेटा क्लिनिंगचे ऑपरेशन्स काय-काय करू शकतो, ते पण बघणार आहोत आणि आता इथं बघा, हा जो डेटा आहे ना, याच्यात सर्व कंट्रीचा डेटा आहे जवळपास. ज्या कंट्रीचा आहे, प्रत्येक कंट्रीचा आहे. म्हणजे कोणत्याही ज्या कॉन्टिनेंटचा असेल, त्याचा डेटा आहे. आणि रँक आहे आणि त्याची पॉप्युलेशन ग्रोथ रेट इथं आहे आणि हे पॉप्युलेशन बाय कंट्री. मग याच्यात कंट्रीचं नाव आणि पॉप्युलेशन, डेट आणि त्याच्या ह्या ज्या फील्ड्स आहे ह्या घेतलेल्या आहे. आता डेटा टाइप चेक करायचे. डेटा टाइप आहे का बरोबर? आता पहिली गोष्ट आपण जेव्हा कधी घेतो म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण कनेक्ट करतो ना, डेटा टाइप कोणत्याही डेटा सोर्सला कनेक्ट केल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला चेक करायची की डेटा टाइप किंवा त्याचे जे व्यवस्थित व्हॅल्यू आणि त्याचा डेटा टाइप मॅच आहेत का? म्हणजे आता इथं रँक बघा.
इथं नंबर फॉर्मॅटमध्ये, कंट्री ABC फॉर्मॅटमध्ये, पॉप्युलेशन 1 2 3 याच्यात आहे, म्हणजे होल नंबर आहे. ही डेट बघा ABC मध्ये आलेली, तर हिला चेंज करू शकतो. चेंज करण्याचं तुम्हाला माहिती आहे की डेट हे फॉर्मॅट सिलेक्ट करा. आता इथं रिप्लेस करंट म्हणजे आता ही ॲक्च्युअली टूल पण ऑटोमॅटिक काही गोष्टी चेंज करतं. त्याला रिप्लेस करायचं की ॲड न्यू स्टेप करा. जनरली न्यू स्टेप केलेले बरं असतं, कारण की आपण कधीही रेफर करू शकतो मागच्या स्टेपला जाऊन, की याच्या अगोदर हा डेटा कसा होता आणि आता डेटा टाइप चेंज झाल्यानंतर कसा आहे. व्हेरिफिकेशनसाठी बरोबर झाला आहे की नाही. म्हणजे डेटा टाइप चेंज केल्यानंतर आता ही बघा पहिली डेट जानेवारी 1 2013 सेम झाली का 1/1/2013 म्हणजे हे बरोबर करेक्शन झालेलं आहे. तर हे डेट फॉर्मॅट करून घ्यायची. ही पर्सेंटेज आहे, तर ही पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये आलेली आहे ऑलरेडी. तर हे राहून द्यायचं आहे आणि सोर्स राहू द्या. हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच आहे सर्व. तर हे पण सर्व ग्रीन बार आहेत आणि त्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथ रेट हे जे आहे पॉप्युलेशन ग्रोथ रेटमध्ये यायचं आहे आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेटमध्ये आपण काय क्लिनिंग करू शकतो का? तर आता हा ABC फॉर्मॅटमध्ये काय आहे ABC फॉर्मॅटमध्ये, तर याला आपल्याला काय करायचं आहे, नंबर फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. आणि जर याला नंबर फॉर्मॅटमध्ये करायला गेलो आपण, तर ॲड न्यू स्टेप म्हणायचं आहे. आता बघा, याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, की एरर दिसतोय. म्हणजे हा इथं एक एरर आहे, इथं एक एरर, बाकीचे झाले नंबर फॉर्मॅटमध्ये किंवा मी डेसिमल नंबरमध्ये जरी केलं कन्व्हर्ट, आता रिप्लेस करंट म्हणतो आपण, तरी हा एरर काहीतरी आहे. इथं बघा. तर हे का एरर आहे? तर आपण काय करूया, हे रिव्हर्ट करूया. रिव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी हे ऑप्शन आहे. तर 4 नंबरला याला एरर येत होता. परत इथं कुठेतरी हे आहे. आता हे आपल्याला वाटतं, की मायनस साइन आहे बरोबर. मायनस साइन आहे असं वाटतंय आपल्याला. परंतु खरंच मायनस साइन आहे का? ते जर चेक करायचं असेल, तर याला रिप्लेस करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे जायचंय. रिप्लेस व्हॅल्यूज ऑप्शन इथे आणि बघायचं हे खरंच मायनस साइन आहे का? तर आता मायनस जर मी आता मायनस साइन टाकलंय, तर बघा हे मायनस साइन आहे का? तर हे मायनस साइन नाही. तर असं माझ्या मते डबल मायनस साइन की काय? तर त्यासाठी आपण काय करायचंय? हे हे हा सिम्बॉल फाइंड आउट करायचा आहे आणि त्याला रिप्लेस करायचं आहे ॲक्चुअल मायनस साइननी आणि ओके करायचं आहे. तर हा जो डेटा आहे तो आता बरोबर मायनस साइन नी रिप्लेस झालेला आहे. बघा इथे पण, इथे पण. तर आता आपण याला चेंज करण्याचा प्रयत्न करूया आणि मग त्याच्यात आपण म्हटलं की डेसिमल नंबर. आता हा पूर्ण ग्रीन बार आहे, म्हणजे हे व्यवस्थित प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह झालेला आहे. आपला डेटा टाइप करेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सर्व डेटा घेतलेला आहे आणि आता आपलं जवळपास बरचसं काम झालेलं आहे. याच्यात आपण क्लोज एंड अप्लाय जर केलं, तर आता आपल्या आत्तापर्यंत आपण मल्टिपल क्वेरीजचा डेटा घेतला आणि तो कंबाईन केला अपेंड क्वेरीजचा आणि त्यानंतर काही डेटा क्लीनअप केले. डेटा क्लीन वगैरे करण्याचं काम केलं. आता ॲक्चुअली रिलेशनशिपमध्ये जाऊया आणि रिलेशनशिपमध्ये आपल्याला आता हे टेबल्स आहे ते सर्व जॉइन करणं गरजेचं असतात, की कोणत्या बेसिसवरती जॉइन करायचे. तर आता याच्यात जे आहे ते, की कोणते-कोणते टेबल्स आहे. तर आता सध्या जे टेबल्स आहे आपले छोटे-छोटे जे टेबल आहे, जे एशिया, युरोप वगैरे, याला मी असं सेपरेट ठेवून देतोय फक्त इथे, जेणेकरून आपल्याला हा डेटा मॉडेल जो आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे. त्याला आपल्याला करेक्ट करणं गरजेचं आहे. आता हे जे आहे, आता आपण काय केलंय, एवढं लक्षात घ्या, की आपले मेन महत्त्वाचे टेबल जे राहिलेले ते कोणते-कोणते राहिले? तर आता याला मी हे जे आहे आपले, हे जे सर्व जे टेबल्स आहे, यांना मी ऑलरेडी कंबाईन केलंय. कोणत्या टेबलमध्ये कंबाईन केलंय? तर ऑल कंट्रीजच्या. म्हणजे हे जे आहे, मी आता इथं सेपरेट घेतलेलं आहे इथे. ते ऑल कंट्रीजमध्ये म्हणजे हे एवढे जेवढे सगळे हे जे कॉन्टिनेंटचे टेबल आहे ना, याचा सर्व डेटा आपल्या कुठे आलेला आहे. हे बघा इथं कॉन्टिनेंट कॉलम पण आहे आणि त्याचं नेम आहे, कंट्री नेम आहे. आणि आपण ग्रोथ रेटसाठी आणि पॉप्युलेशन बाय कंट्री याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर आपण हे केलेलं आहे. अं, अ, हे जे 2 टेबल आहे ते ॲड केलेले आहे. तर आता आपल्याला जेव्हा डेटा मॉडेल आपण जेव्हा क्रिएट करतो, तेव्हा आपल्याला बेसिकली फाइंड आउट करायचं असतं, की आपण कोणत्या पद्धतीने 2 टेबल जॉइन करू शकतो. मग फॅक्ट टेबल कोणता, डायमेन्शन टेबल कोणता. आता हा ऑल कंट्रीचा जो डेटा आहे ना, तो आपला सर्व काय आहे, फॅक्ट टेबल डायमेन्शन डेटा आहे. म्हणजे जिथं फक्त काय कॉन्टिनेंट आहे आणि कंट्रीचे नाव आहे आणि कॅपिटल, म्हणजे याच्यात असं न्यूमेरिक फील्ड अशी कोणती नाही.
परंतु याच्यात ग्रोथ रेटमध्ये आणि पॉप्युलेशन बाय कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर डेट वाईज आपला पॉप्युलेशन आहे, त्याच्यात रँक आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज आहे. म्हणजे हे झालं फॅक्ट टेबल आणि हा जो झाला तो परत फॅक्ट टेबल याच्यात पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे आणि रँक आहे. तर आपण हे जॉइन करायचे. तर कोणत्या बेसिसवर जॉइन करायचे? आता आपण याच्यात जर बघितलं याच्यात आता आपण जर बघितलं की ऑल कंट्रीजमध्ये आयडी हा कॉलम आहे आणि आफ्रिकामध्ये पण एक आयडी किंवा की हा कॉलम आहे. आता आपण हे डायरेक्टली जॉइन करू शकत नाही कारण की काय आहे ना की आपण हा आयडी कॉलम जो आहे ना तो सेपरेट क्रिएट केला होता आणि त्याची जी सिक्वेन्स आहे ती पूर्ण अशी वेगळी. म्हणजे आता इथं 269 वगैरे आयडी आहे. परंतु आपण याच्यात जर बघितलं तर कुठेच 269 आयडी वगैरे कुठे नसणार आहे. कारण की प्रत्येकाचं इथं काय होतं 1 पासून स्टार्ट होत होते आणि त्यांचे जेवढे रोज असतील तेवढी त्याची एंडिंग असायची. म्हणजे काहींची 53 आहे. आता नॉर्थ अमेरिकेची आहे ती 1 पासून परत स्टार्ट झाली 45 पर्यंत आहे. तुम्ही आता इथं बघा अंटार्क्टिकाचे 4च रोज आहे. त्याच्यामुळं आपण याला डायरेक्टली जॉइन करू शकत नाही. मग कोणत्या बेसिसवर जॉइन करू शकतो? तर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की हा नेम जो आहे, नेम आपण जॉइन करू शकतो. कंट्री नेम. कंट्री नेम तर प्रत्येक ह्याच्यात सेम आहे. म्हणजे ऑल कंट्रीजमध्ये जो नेम कॉलम आहे, तोच आपण इथं याच्यात जो पॉप्युलेशन बाय कंट्री याच्यात पण आहे. म्हणजे या कंट्री बरोबर. तर आपण हे 2 टेबल त्यानुसार जॉइन करू शकतो. मग त्यासाठी आपण काय करायचं की हे जे आहे नेम हा जो ऑल कंट्रीचा जो नेम आहे त्याच्या बेसवरती आपण ह्या कंट्रीशी जॉइन करू शकतो. कारण याच्यात पण कंट्रीचं नाव आहे आणि याला मी काय करतो इथं जॉइन करायचं असेल तर आपण असं ड्रॅग करू शकतो जिथे आपल्याला हे जे आहे हे झालं ऑल कंट्रीचा नेम आणि पॉप्युलेशन बाय ग्रोथ रेट हे झालं ते 1 to 1 आणि हे जे आहे ते आपल्याला इथे तुम्हाला दाखवलं की मी हे मॅच करण्याचा प्रयत्न करतोय की किती मॅच होऊ शकतात ते. तर इथे जर बघितलं 1 to मेनी आता 1 मिनिट इथं फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे, की 1 to 1 करायचं की 1 to many करायचं. तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे, की आपण कोणत्या पद्धतीने जॉइन करू शकतो. आता जर हाच डेटा जर इथं तुम्हाला बघितलं अ, तर आता म्हणजे डायमेन्शन आणि फॅक्ट टेबलमध्ये काय असू शकतं? आता तुम्हाला मी सांगितलं, की माझं एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. कसं ओळखायचं, की हे कसं 1 to many कसं ठरवायचं आणि many to 1 कसं ठरवायचं? तर आता इथं आता हे बाकीचे टेबल सोडून द्या तुम्ही. आता सध्या हा ऑल कंट्रीचा डेटा आहे, तोच आपल्याला बघायचा आहे आणि पॉप्युलेशन बाय कंट्री हाच डेटा बघायचा आहे. मग ऑल कंट्रीजमध्ये जो डेटा असेल, आता इथं नेम आहे, एखादं नेम आहे. लेट्स से अल्गेरिया. मग आता इथे पॉप्युलेशन बाय कंट्री. मग इथं अल्गेरिया आहे का कुठे? तर आहे. तर आता मी फिल्टर आउट करण्याचा प्रयत्न करतो. इथं अल्गेरिया. तर इथं पण एकच रो आहे आणि इथं जर बघितलं आपण ऑल कंट्रीजमध्ये तर अल्गेरिया किती आहे? तर इथं पण अल्गेरिया एकच रो आहे. त्यामुळे हे 1 to 1 मॅपिंग ठेवलं तरी चालेल. जनरली जेव्हा आपण फॅक्ट टू ट्रान्झॅक्शन डायमेन्शन टू फॅक्ट करतो, त्यावेळेस आपण काय करतो तर आपल्याला जेव्हा आपल्याला जास्त डेटा असेल तेव्हा 1 to many आपण जॉइन्स घेऊ शकतो. तर आता इथं मी जॉइन करताना काय करतो इथे ह्या रिलेशनशिपमध्ये 1 to many घेतलेलं आहे इथं आणि सेम आपण हे ग्रोथ रेटला झालेलं आहे. सेम आपण हे याला हा जो नेम आहे, तो आपण ह्या कंट्री याच्याशी पण आपण जॉइन करू शकतो कंट्री बरोबर. बघा. तर इथं ऑल कंट्रीचा हा नेम कॉलम आहे आणि हा कंट्रीचा हा नेम कॉलम आहे. ठीक आहे. आणि ओके करायचं आहे. आता हे झालं आपलं नॉर्मल रिलेशनशिप जिथे आपण काय केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहे, की आपण आत्तापर्यंत काय-काय केलं. म्हणजे एकतर आपण काही टेबलचा डेटा आहे, मल्टिपल टेबलचा जो डेटा आहे, तो आपण पॉवर बीआयला कनेक्ट केला आणि तो केल्यानंतर आपण त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म केले, डेटा क्लिनिंग वगैरे केली, डेटा टाइप करेक्शन केले आणि त्यानंतर आपण त्याच्यात अपेंड फीचर वापरलं. म्हणजे कंबाईन केले. वेगवेगळ्या टेबलचा डेटा एका सिंगल टेबलमध्ये घेतला, जो ऑल कंट्रीचा डेटा आहे त्याच्यात घेतला
आणि त्याच्यानंतर आपण मग हे 2 सेपरेट अजून डेटा सोर्सेस कनेक्ट केले, पॉप्युलेशन ग्रोथ रेट आणि पॉप्युलेशन बाय कंट्री. आणि ते जॉइन केल्यानंतर आपण काय केलं, ते पॉवर BIमध्ये घेतल्यानंतर आपण ते ह्या टेबल्सची कनेक्ट केले ऑल कंट्रीजचा. जेणेकरून आता आपण काहीही करू शकतो. जिथं की आपल्याला कंट्रीचा डेटा आहे, तो आपण ह्या पॉप्युलेशनमध्ये म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ रेट किंवा जे काय आहे ते बाकीचे रँक म्हणा, पर्सेंटेज ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन वगैरे ह्या गोष्टी आपण ॲज अ रिपोर्ट किंवा डॅशबोर्डमध्ये डिस्प्ले करू शकतो. आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता हे जे टेबल्स आहेत ते आपण ॲक्चुअली इथं जे दिसतात आपल्याला, इथे दिसतात ॲक्चुअली ते आपण यूज करणार नाही, कारण की हे इंटरनली आपण कंबाईन करून घेतलेले ह्या ऑल कंट्रीजमध्ये. त्यामुळे आपल्याला हे इथं दिसले नाही पाहिजे. तर ते न दिसण्यासाठी आपण काय करू शकतो, तर याच्यावरती आपण इथून ऑप्शन आहे की हाईड म्हणून ऑप्शन असतो. म्हणजे जर तुम्ही याच्यावरती राईट क्लिक केलं की हाईड इन अ रिपोर्ट व्ह्यू, याच्यावर आता मी आफ्रिका वगैरे आहे, याला मी हाईड करतोय. हा अंटार्क्टिका आहे तो हाईड करतो. हाईड म्हणजे फक्त दिसणार नाही, म्हणजे खूपच सारे टेबल दिसण्यापेक्षा ते हाईड केलेले चांगलं, जेणेकरून आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड दिसणार नाही. खूप सारे टेबल्स वगैरे आपले जेवढे गरजेचे असतात तेवढे तेवढे दिसणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरतीच आपल्याला रिपोर्ट डेव्हलप करायचे असतात. तर आता हे जे छोटे छोटे टेबल्स आहे, मी ते सर्वांना हाईड करतोय. आणि इथे एक आहे हाईड इन रिपोर्ट व्ह्यू. जर तुम्हाला अनहाईड करायचे असेल तर तुम्ही परत याच्यावरती क्लिक करू शकता किंवा राईट क्लिक करून अनहाईड म्हणू शकता. तर हे सर्व झालेले आता 3च कॉलम टेबल राहिलेले आहे. आता हे जेव्हा आपण करतो, आता इथं बघा 3च टेबल इथे दिसत आहेत, बाकीचे जे दिसत नाही. तर रिपोर्ट व्ह्यू म्हणजे कोणता, की हा आपला रिपोर्ट व्ह्यूमध्ये बाकीचे टेबल्स गरजेचे नाही इथं दिसणं, त्यासाठी आपण ते हाईड केलेले आहे. तर हे सर्व फीचर्स आपण आतापर्यंत केलेले आहे. आता याच्यावरती पुढे आपण रिपोर्ट्स वगैरे किंवा व्हिज्युअलायझेशन्स कसे क्रिएट करायचे ते पुढे बघूया. परंतु त्या अगोदर आता मला दुसरी कन्सेप्ट घ्यायची, जी की मर्ज क्वेरीज. काही आतापर्यंत क्वेश्चन्स असतील तर विचारू शकतात. आता मर्ज क्वेरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मर्जमध्ये काय होतात आपले. मर्ज क्वेरीमध्ये आपण जे काही टेबल आहे, 2 टेबल पर्टिक्युलर आयडीनी कोणत्यातरी फील्डने आपण जॉइन करतो. म्हणजे SQL जॉइन जे आहे तेच मर्ज इथं यूज करतो आणि त्यासाठी आपण लेफ्ट जॉइन, राइट जॉइन वगैरे यूज करतो आपण. तर ते कसं करायचं, त्यासाठी आपण आता काही गोष्टी करणार आहोत, की जिथे अं, आपल्याकडं हा जो डेटा आहे कंट्री पॉप्युलेशन किंवा ग्रोथ रेट, हा जो डेटा आहे आपण तो घेतलेला आहे आणि आपल्याला मर्ज करण्यासाठी काय गोष्टी लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे आपल्याला पहिले आता याला सेव्ह करून घेतो मी. हां. तर आपल्याकडे वेळ किती आहे अजून? 10 मिनिटं आहे. काही क्वेश्चन्स आहे का? कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकतात. अदरवाईज 10 मिनिटात होईल का नाही मला माहीत नाही आता हे. आता मर्ज क्वेरी तरी ट्राय करतो मी आता. मर्ज क्वेरीज जे आहे ते आपण कसं करू शकतो मर्ज क्वेरीज. सिम्पली एकदा थोडं क्विकमध्ये आपण सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर मर्ज क्वेरी जी आहे ना, मर्ज क्वेरी तुम्हाला सांगितलं की मी की 2 टेबल आपण जॉइन करू शकतो. आता इथं आपला आणि का यूज करायची मर्ज क्वेरी, कधी-कधी काय असतं ना, की आता आता आपण इथं 3 टेबल पण घेतलेले. पण तर 3 टेबलचा डेटा पण आपण कधी-कधी एक सिंपल एकाच टेबलमध्ये मर्ज करू शकतो. तर ते पण करू शकतो. म्हणजे ते अजून सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा कधी-कधी गरज असते, की खूप सारा डेटा खूप साऱ्या टेबलमध्ये नसायला पाहिजे. तर आपल्याला स्पेसिफिक पाहिजे. तर ते आपण करू शकतो. तर ते कसं करू शकतो? त्यासाठी इथं कंबाईन म्हणून एक जे फीचर आहे त्याच्यातच आपण ह्या ऑल कंट्रीजमध्येच मी काही डेटा आहे जो पॉप्युलेशन बाय कंट्री आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट हे जे आहे आपण कंबाईन करू शकतो. तर ते कसं करू शकतो आपण. तर त्यासाठी मी इथे हे जे मर्ज ऑप्शन्स आहे मर्ज क्वेरीजमध्ये ते घेतोय आणि ह्या मर्ज क्वेरीजमध्ये आता इथं मर्ज क्वेरीज ॲज अ न्यू म्हणू शकतो किंवा मर्ज क्वेरीज त्याच्यावरती पण डायरेक्टली
क्लिक करू शकतो. आता मी काय करतोय, मर्ज क्वेरीज ॲज अ न्यू म्हणतोय. मला तिसरा एक टेबल क्रिएट करायचा आहे. त्याच्यात मी हे 3 टेबल एकमेकाला मर्ज करणार आहे सर्व. तर ते कसे करणार आपण? तर त्यासाठी मर्ज क्वेरी ॲज अ न्यू म्हणणार आहे. आणि याच्यात ऑल कंट्रीचा हा डेटा आहे. त्याच्यात मी हा जो कंट्री नेम आहे तो सिलेक्ट करणार आहे आणि याच्यात जो दुसरा आहे, तो पॉप्युलेशन बाय कंट्री ते घेणार आहे आणि याच्यात कंट्री. आता इथं बघा, हा नेम एक कॉलम आहे. जॉइन जेव्हा आपण करतो तेव्हा पर्टिक्युलर कॉमन आयडी आपल्याला द्यावा लागतो किंवा कॉमन कॉलम द्यावा लागतो. आता इथं आपला कंट्री नेम आहे ना, दोन्ही टेबलमध्ये सेम आहे. तर म्हणून आपण हा कंट्री नेम इथे घेतोय आणि हा पण एक कंट्री नेम इथे सिलेक्ट करतोय. आता इथं बघा, जॉइन काइंड मी म्हटलं ना तुम्हाला, की पॉवर बीआयमध्ये जॉइन टाइप नसतात, तर जॉइन काइंड असतात. तर त्यासाठी वेगवेगळे जॉइन आहे. आता इथं लेफ्ट आउटर जॉइन, राईट आउटर जॉइन, फुल आउटर जॉइन, इनर, लेफ्ट, अँटी. आता हे काय आहे बघा, ऑल फ्रॉम फर्स्ट मॅचिंग फ्रॉम द सेकंड. म्हणजे हे तुम्ही पण गो थ्रू करतात, करू शकतात आणि अंडरस्टँड करू शकतात. तर इथं दाखवतं की हा जॉईन केल्यानंतर, लेफ्ट आउटर जॉईन केल्यानंतर तुम्हाला 269 रोज मधले 236 मॅचिंग आहे, बाकीचे नाही. फ्रॉम फर्स्ट टेबल म्हणजे 236 याच्यातले याच्यात मॅच होत आहे, बाकीचे नाही होत. तर ठीक आहे, बाकीचे नाही झाले तरी चालेल. मग क्लिक ऑन ओके करायचे आणि हे केल्यानंतर आता मी काय म्हणतोय, की आता इथं आपला एक नवीन टेबल क्रिएट झालेला आहे आणि याच्यात बघा, हे जे काय आहे पॉप्युलेशन बाय कंट्री जो आपला टेबल आलेला आहे, तो इथं दिसतोय ॲज अ कॉलम म्हणून. परंतु आपल्याला त्यातले पर्टिक्युलर कॉलम घ्यायचे. मग याच्यावरती जर क्लिक केलं, हे एक्सपांड करता येतं आपल्याला. तर मला हे सर्व कॉलम्स नाही पाहिजे. मला रँक नाही पाहिजे. कंट्री आणि कंट्री आहे ऑलरेडी. कंट्री ह्या टेबलमध्ये ऑलरेडी आहे. मग मला फक्त पॉप्युलेशन पाहिजे, डेट पाहिजे आणि पर्सेंटेज वर्ल्ड पॉप्युलेशन पाहिजे. बाकीचे सोर्स वगैरे नाही पाहिजे. आता इथं यूज ओरिजिनल कॉलम नेम ॲज प्रिफिक्स हे राहून देतो मी. याचं कसं असतं ते मी सांगतो तुम्हाला. हे जर केल्यानंतर आता बघा, हे जे 3 कॉलम होते ना, पॉप्युलेशन, कंट्री आणि वर्ल्ड पॉप्युलेशन हे आलेले आहे इथं. आता हे थोडंफार डेटा क्लिनिंग वगैरे करावं लागेल, परंतु आपला असा डेटा आलेला आहे. म्हणजे आफ्रिकेसाठी काय पॉप्युलेशन आहे, त्याचा डेट काय आहे, कधी केलं होतं हे आणि त्यानंतर त्याचं पॉप्युलेशन, वर्ल्ड पॉप्युलेशन वगैरे काय आहे, ते आपण इथं मर्ज केलेलं आहे. आणि सिमिलरली अजून एक हा टेबल आहे ग्रोथ रेटचा, तो पण मर्ज करू शकतो ह्याच टेबलमध्ये. तर तो कसा करणार? मग त्यासाठी मर्ज क्वेरीज. आता हे मी मर्ज क्वेरीज हे ऑप्शन वापरतोय, कारण की काय आहे, मर्ज क्वेरीज ॲज न्यू केलं तर नवीन टेबल क्रिएट होईल. मला नवीन काय नाही करायचं. एक्झिस्टिंग मर्ज वनमध्ये मला हा करायचा आहे. तर त्याचा मला हा मर्ज वनमध्ये कंट्रीचं नाव आहे ते घ्यायचं आहे आणि हा ग्रोथ रेट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हा कंट्री नेम करायचा आहे. आता याच्यात बघा 221 मॅच होतात. लेफ्ट आउटरच करायचं आहे मला. याच्यातले सर्व घ्यायचे मला आणि याच्यातले जेवढे मॅचिंग असतील तेवढेच घ्यायचे आणि क्लिक ऑन ओके करायचं आहे. हे केल्यानंतर आता याच्यातले पण एक नवीन टेबल क्रिएट होतो इथे आणि याच्यावरती आपण काय करायचं, एक्सपांड करायचं आहे आणि आता इथं सिलेक्ट ऑल न करता मला फक्त आता कंट्री आणि रँक पण नाही पाहिजे. मला फक्त पॉप्युलेशन ग्रोथ रेट हाच कॉलम पाहिजे आणि आता तुम्हाला बघितलं प्रिफिक्स म्हणजे काय, की त्या टेबल म्हणजे कोणत्या टेबलमधून आलेलं आहे त्याचं नाव येतं आणि त्याचं डॉट येतो. तर मला नाही पाहिजे. मला जे आहे तेच पॉप्युलेशन ग्रोथ रेट ठेवायचं आहे. तर हे अनचेक करू शकतो आणि क्लिक ऑन ओके करू शकतो. तर अशा पद्धतीने हा सर्व डेटा आलेला आहे, जिथं आपल्याला आता बघा मर्ज क्वेरीज इथं असा होता आणि एक्सपांड केल्यानंतर हा असा झालेला आहे प्रत्येक पर्टिक्युलर कॉलम. तर अशा पद्धतीने आपण हा मर्ज क्वेरी झालेला आहे. याला आता आपण नाव देऊ शकतो, ऑल कंट्रीज अँड डेटा, पॉप्युलेशन डेटा वगैरे असे नाव देऊ शकतो. आणि याला आता हे सर्व झालेलं आहे. आपला हा पूर्ण डेटा आलेला आहे. क्लोज अँड अप्लाय म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मर्ज क्वेरी ऑप्शन यूज करू शकतो. तर बघा, हे 269 रोज आलेलं आहे आणि याच्यात आता तुम्ही हा जो टेबल आहे टॅब्युलर डेटामध्ये जर गेलो आपण, तर ऑल कंट्रीज अँड पॉप्युलेशन डेटामध्ये सर्व डेटा आलेला आहे. याच्यात आपण मग आता हा आपण पुढे व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण डायरेक्टली यूज करू शकतो आणि जसे पाहिजे तसे आपण चार्ट्स किंवा टेबल्स क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी मला इथं सांगायच्या होत्या. अपेंड आणि क्वेरी, मर्ज क्वेरी ऑप्शन.